गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे सोमवार आहे 27 जानेवारी 2025 पौष कृष्ण त्रयोदशी शके 1946। नक्षत्र आहे पूर्वाषाढा, चंद्र नक्षत्र। पर्यटक थोडेफार आहेत, तसे कमी झालेत खूपच। तर हा आठवडा आपल्या निफ्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आठवडा आहे। या आठवड्यात तुम्हाला व्हॉलॅटिलिटी म्हणजे मार्केटमध्ये चढ उतार खूप मोठ्या प्रमाणावर दिसणार आहेत। त्याचं कारण या आठवड्यात बरेच महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत। ट्रम्पनी सांगितलं आहे की इंटरेस्ट रेट कमी करणार आणि पॉवेलनी सांगितलं आहे की या वर्षभरामध्ये 2च वेळा रेट कट करणार। अमेरिकन GDPचे आकडे या आठवड्यात आहेत। त्याच्यानंतर फेडचा आढावा आहे या आठवड्यामध्ये, तो गुरुवारी डिक्लेअर होईल, तो सर्वात महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची इव्हेंट ही आपलं बजेट आहे 1 तारखेला, शनिवार येतो 1 तारखेला। आणि त्याहूनही अजून गंमत म्हणजे कधी नव्हे ते आपला बाजार हा शनिवारीसुद्धा चालू राहणार आहे। म्हणजे हा आठवडा हा 5 दिवसाचा न राहता 6 दिवसाचा राहणार आहे। मोठा आठवडा आहे। नाही, नेहमी आपण ट्रंकेटेड बघतो, म्हणजे 1-2 दिवस कमी असतात, पण आता मात्र 1 दिवस वाढलेला मिळणार आहे या आठवड्यामध्ये। धमाल आहे, धमाल। तर या आठवड्यामधले मी तुम्हाला ट्रिगर्स सांगितले। आपल्या आवाक्यात आलं तर आपण सांगितल्याप्रमाणे नवीन लोकांनी 40% शेअर्स ETF हे विकत घ्यायचे आहेत। जुन्या लोकांनी ज्यांनी ऑलरेडी 40% घेतलेले आहेत त्यांनी अजूनही 10-15% घ्यायला हरकत नाही। ज्यांनी 50%पर्यंत खरेदी केलेली आहे त्यांनीही अजून 10-15% खरेदी करायला हरकत नाही। 30% मात्र कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत। FMCG हा सेक्टर आता सर्वांच्या नजरेत भरलेला आहे, त्याच्यामुळे FMCG वर जाईल अशी अपेक्षा आहे। झाडून सगळे सांगतात, ॲनालिस्ट, बाकीचे सगळेच, म्हणजे चॅनलवाले, न्यूजपेपरवाले सगळे म्हणतात की FMCG हा सेक्टर आता उभारणीस येत आहे। आपण हे जवळजवळ महिन्यापूर्वी सांगणं चालू केलेलं होतं की FMCG सेक्टरमधले शेअर घ्यायला हरकत नाही, तर त्याच्यामध्ये रिबाउंड दिसतोय हे आपण महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं। आणि आता ॲनालिस्ट सगळे ते त्याच्यावर भर देत आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या उड्या पडायला सुरुवात होतील आता ह्या FMCGच्या शेअर्सवर। काही काही चांगल्या शेअर्स लोकांनी विकत घेतलेली आहेत, म्हणजे जसे ITC झाले, HUL झाले। ही अजिबात रेकमेंडेशन नाही, उलटं आपण सांगितलेलं आहे की HUL आणि ITC हे विकत घ्यायचेच नाही आहेत आपल्याला। एशियन पेंट्स लोक विकत घेत आहेत, आपल्याला घ्यायचे नाही आहेत। जर तुम्हाला पुढच्या पिढींना हे शेअर्स ठेवायचे असतील तर हे असे शेअर्स आहेत की जे कधी डुबणार नाही, पण स्वतः करता ह्याचे रिटर्न्स काही फार चांगले मिळतील अशातला भाग नाही। त्याच्यामुळे या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट न करणं योग्य राहील। आपण बाकीचे भरपूर सांगितलेले आहेत। आता सध्या बँक बीज आहेत, निफ्टी बीज आहे, ज्युनियर बीज, मिड कॅप 50, कोटक निफ्टी मिड कॅप 50 असा शेअर्सचं नाव आहे ETF। तर हे शेअर्सचं नाव आहे, हे तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे। हे सगळे आत्ता घेण्याच्या परिस्थितीत आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्युनियर बीज म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50 हे आपण सांगत होतो की 735 रुपयाला विकत घ्यायला सांगत होतो, आणि आज तो 670च्या लेवलला आलेला आहे, म्हणजे जवळजवळ 50 रुपयापेक्षा जास्ती खाली आलेला आहे। त्याच्यामुळे अगदी डोळे झाकून घ्यायला हरकत नाही आहे।
कारण इवन माझ्याकडे जे शेअर्स आहेत त्याची सरासरीसुद्धा मला वाटतं 715च्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आणि आरामात हे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. शेअर्स म्हणजे ETF. तर हे तुम्ही अगदी आरामात घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही घ्यायला. तर हे अजून आवाक्यात आहे. जमेल तेवढं इन्व्हेस्ट करा. हे ETF हे इंडेक्स फंड असल्या कारणाने म्युच्युअल फंडासारखंच असतात, फक्त आपल्याला शेअरप्रमाणे ट्रेड करता येतात एवढा एकमेव फरक आहे. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण मार्केट डाऊन असताना आपण ते विकत घेऊ शकतो. त्याला NAV असते, पण ती NAV ही तुम्हाला NSEच्या वेबसाईटवर जाऊन शोधावी लागेल आणि ती सारखी बदलत असते. त्याच्यामुळे ही दिवसाअखेर बदलत नसते. तर शेअरचा भाव जसा वर खाली होतो तशी ती NAV वर खाली होत असते. तर त्याच्यामुळे एकदा बघून आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. दिवसाअखेर बघितली तरी चालते किंवा शेअर्स मार्केट चालू होण्याच्या अगोदर बघितली तरी चालते. फार मोठा डिफरन्स नाही. हे पाहिलं की आपल्याला आपलं काम झालं. अर्थात बघायलाच पाहिजे असाही भाग नाही आहे, कारण इतके डाऊन असताना तुम्हाला मिळणं कठीण जातं. आणि ह्याहीपेक्षा डाऊन जर का गेलं तर आपण ॲव्हरेजिंगसाठी आपण 30% आपली रक्कम बाजूला ठेवत होतो. तर विचार करा मित्रांनो आणि घ्यायला सुरुवात करा. बरं, यायचं असेल तर या आठवड्यातच मी फक्त इथं आहे. पुढच्या आठवड्यापासून मी पुण्यात येतोय. त्याच्यामुळे 1-2 महिने मी पुण्यात राहणार आहे. त्याच्यामुळे येणार असाल तर आत्ताच आपली इथं गाठभेट होऊ शकते. त्याच्यानंतर मात्र डायरेक्टली 1-2 महिन्यानंतर मेच्या उन्हात इथं असणार आहे. अर्थात त्याचं कारण वेगळं आहे. इथल्याही काही गोष्टी बघाव्या लागतात, त्याच्यामुळे मी इथं असणार आहे जरी ऊन असलं तरी. हे बा सीगल आहेत. हे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सगळे गायब होतील. ही आत्ता सगळी पिल्लं आहेत. हे उडायची प्रॅक्टिस चालू असते यांची. हे आत्ता इथं येतात. ते 1.5-2 किलोमीटर अंतरावरनं मध्ये एक टापू आहे. आणि हा जो बंदराचा भाग तुम्हाला दिसतोय, त्या बंदराच्या ज्या बोटी आहेत, ही बोटींची जी शेवटची रांग दिसते, त्या रांगेच्या पलीकडे एक मोठा खडक आहे आणि ते बेटासारखं आहे. तर त्याच्यामुळे तिथं कोणी जात येत नसतं. तर तिथं यांची वस्ती असते. तर तिथं वस्ती असल्यामुळे ते इथनं जवळजवळ दिसायला जरी जवळ दिसलं तरी ते 1-1.5 किलोमीटर लांब आहे. तर बघा, येता आलं तर या आठवड्यात तुम्ही येऊ शकता. गर्दी नाही आता. एन्जॉय करता येईल इथं मस्तपैकी. कुठे हा मधला आहे ना, त्याच्या पुढं इथं याच्यात आहे पुढं ते पांढरं दिसतंय ना, ते त्याच्या पुढं थोडस. आता पुढं गेला असेल थोडासा. थांबा, छान दिसतोय. आणि हो ना. हो हो हो. बघा मित्रांनो, डॉल्फिन दिसतोय. माझ्या बायकोला दिसलाय. आता इथनं नवीन रस्ता तयार झालेला आहे. हे बा, बर्फाची गाडी या नवीन रस्त्यावरनं चाललेली आहे. अजून तयार होतोय. मोठ्या गाड्या जाऊ शकतील, SUV जाऊ शकेल. काय उडताना दिसतायत हे. वाव, मस्त वाटतं. खूपच छान, खूप छान. अरे फार सुंदर दिसलं. त्या ट्रकमुळे हे सगळे उडाले. तेव्हा ती ट्रक चालली आहे तिकडं, पण हे उडताना फारच सुंदर दिसतात. एखादा अँगल त्यांचं असं म्हणजे बघत राहावं असं मोहक त्यांचं सगळं रुपडं दिसतं. खूप छान, खूप छान. तेव्हा ट्रक चालली हळू 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 हळू. ही बर्फाची ट्रक आहे. अशा असंख्य ट्रक जातात. या ट्रक्सना खूप बरं झालं, कारण या मोठ्या असतात आणि गावातल्या छोट्या रस्त्यावरनं त्यांना फुल गाव क्रॉस करून जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांची पंचायत होते. इतकं स्लो जावं लागतं त्यांना. उलट हा रस्ता आता मोकळा झाला आणि डायरेक्ट ते बंदरावर जाऊ शकतात.
नाहीतर यांना बंदरावर जायला मधल्या छोट्या बोळातनं जाता येत नव्हतं. त्यांना अख्खा गाव क्रॉस करून पुढनं मेन रोडवरनं बंदरात जावं लागत होतं, अख्खा वळसा मारून. खूप मस्त दिसला तो. हो ना, आता नाही ना दिसत आहे. हो ना. तर आता इतरही गाड्या ज्या आहेत ह्या गाड्या गावात न येता, हे आता रस्ता चांगला झाला एकदा होईल, येत्या 8-15 दिवसात, महिन्याभरात हा रस्ता छान होईल आणि त्याच्यानंतर इथनंच रहदारी चालू करतील. नाही तिथं वाटलं पण असं तोंडवर आल्यासारखं. बघ बरं, ते बघ ते बघ ते बघ, त्या पक्ष्यांच्या शेजारी इकडं. मलाही मध्ये 1-2दा वाटलं पण ते काय कळालं नाही. थांबा थांब. नाही ती लाट होती का नाही, लाट नव्हती, पाठ होती हे कळालं नाही. पाठ होती ती कळते. लाट आणि पाठ ती कळतं. कळतं पण ते इतकं फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतं, आपलं लक्ष दुसरीकडे असेल ना तर ते कळायला थोडं कठीण जातं. येस येस, असा करतोय तो. हो हो, डॉल्फिन आहे. डॉल्फिनची पाठ आता क्लिअर दिसली. त्या समुद्रात जे पक्षी आहेत ना त्या पक्ष्यांच्या थोडंसं डाव्या हाताला म्हणजे लेफ्ट हँड साईडला तो आत्ता डॉल्फिन आहे आणि त्याची पाठ आत्ता क्लिअर दिसली. म्हणजे ती लाट नसून पाठ आहे हे नक्की आहे. 2-3 आहेत, बरेच आहे ते. ह्यानीच राहतात ना, झुंडीनीच राहतात. ते कळतंय ना ते असं. हो दिसतायत तिथं, हो दिसतायत तिथं. पाणी हलतंय ते आणि बऱ्याच जणांच्या पाठी दिसतात. पण ते फार वर येत नाहीत त्याच्यामुळे त्या पाठी फार दिसत नाहीत. एखादा वर जर का आला ना तर फार छान दिसतं. उडी मारताना तर फार सुंदर दिसतं. हो त्याच्यामुळे ते तेवढंच दिसतं. ते उडी मारताना तर फार सुंदर दिसतात. वरती त्याचं हे चमकलं काहीतरी, डोळा का काहीतरी असं. बघत राहू आपण, बघत राहू, कारण खूप जवळ आलेले आहेत. खूप म्हणजे खूप जवळ आलेत. अर्थात भरती आहे, भरती चालू आहे आणि अमावस्येजवळ असल्यामुळे समुद्र खूप वर आलेला आहे, किनाऱ्यावर आलेला आहे आणि इथली खोली वाढलेली आहे. ती खोली वाढलेली आहे. ते बघा दिसला, क्लिअर दिसला आता. हां, टीव्हीत बघा त्या समुद्राच्या मध्यभागी जे पक्षी बसलेले आहेत सीगल, त्यांच्या लेफ्ट हँडला तुम्ही बघा, थोडा पुढे गेला आणि थोडंसं झूम करून बघा म्हणजे तुम्हाला 100% डॉल्फिन घर बसल्या दिसणार आहे आणि तेही नॅचरल. फारच सुंदर, फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. आता तर अतिशय क्लिअर दिसला. बायकोला 5-6 वेळे दिसलायत आता. तोंड वरती काढ. हो 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 हो. नाही आता क्लिअरच होता तो. छान मस्त वर्ण आला होता. काल तर आपण ज्या बोटी पाहिल्या ना किनाऱ्यावर आलेल्या त्यांच्या आजूबाजूला होते पण सगळे पाण्यात होते, कारण आजूबाजूला बऱ्याच बोटी आल्यामुळे ते वर नाही आले, सगळे पाण्यात होते. हे बघा अजूनही दिसत आहेत, डोळ्याला दिसत आहेत ते, पण फार वर नाही आहेत. खेळतायत तिथल्या तिथं. हो छान खेळतायत. चला मित्रांनो, शेअर मार्केटकडे खूप लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. ते बघा आला परत वर. हो हो बारीकसा झाला. हा दिसणं थोडं कठीण आहे, टीव्हीत सुद्धा दिसणं कठीण आहे कारण फारच बारीक होता, पण त्यांनी तोंडच वर काढलं होतं, पाठ नाही. तर ही पण मजा बघायला या किनाऱ्यावरनं डॉल्फिन. आणि किनाऱ्यावरनं बघायची नसेल तर डॉल्फिन राईड असते, त्याच्यातनं जाऊ शकता. ते हमखास तुम्हाला डॉल्फिन दाखवतात. तेव्हा परत आला. थोडासा आलाय पुढे आला, पुढे गेलाय तिकडे. हो त्या बाजूला गेला. हे बघा डॉल्फिन राईड दाखवायला बोट आलीच आहे इकडं. आता ते जातील, पळून जातील. आणि बोटीचा आवाज आला ना की मग ते लांब लांब जायला सुरुवात होतात. काही फ्रेंडली असतात, ते बोटीच्या आजूबाजूला 1-2 राऊंड मारून मग ते जातात, पण तसे कमी असतात डॉल्फिन. चला या व्हिडिओत मला वाटतं डॉल्फिन आलेला असेल. आणि हा महत्वाचा आठवडा आहे. शेअर मार्केटवरती खूप लक्ष ठेवा. पक्षी उडाले तिथले. हो ते बोट आली ना जवळ.
शेअर मार्केटवर नीट लक्ष ठेवा, व्हॉलॅटिलिटी असणार आहे आणि त्या व्हॉलॅटिलिटीमध्येच आपल्याला संधी साधायची आहे खरेदीची. अरे अरे अरे, इकडनं पण आली, इकडनं पण आली. तर चला, बाय, गुड डे, सी यू, भेटू लवकर.